मित्रांनो, हिंद केसरी मानाच्या मैदानात आपण दिनांक 21 जून 2026 रोजी संपन्न होत असलेल्या या शरणापूर फाट्यावर भांगशी मातागडाच्या पायथ्याला सध्या आपण आहे आणि एक छोटा बैलगाडा मालक आहे आपल्यासोबत. काय नाव रे बाळा तुझं? सोहम पवार. सोहम पवार. कुठला राहणार? रांजणगाव. रांजणगाव. MIDC. हा. बरं, कुठला बैल तुझ्याकडं? लक्षा. लक्षा आदत आहे की बैल आहे? दोनदा दुसा. दुसा आहे. बरं, मग इथं पळवणार का? यस. कोणाच झाला पायरा? पैरा घरचाच साज. घरचा साज आहे. कोण आहे त्यात? सोन्या. सोन्या काय चौसा आहे का? नाही, मग तो एकच दात पाडला त्यानात. एक दात पाडला. हा. बरं, आदत नाही बा. हा. कितवी शाळेला कितवीत जातो तू? 6वी. मग तू लय छोटा बैलगाडा मालक आहे. मग हां, कुठल्या मैदानात गेला आतापर्यंत? सायगाव पाटी, एकड पाचोड आणि हे तिसरं मैदान हिंद केसरी मानाचं. बरं, कसं काय मैदान चांगलं आहे का? मैदान एक नंबर. एक नंबर आहे. काय वाटलं तुला मैदानामध्ये वेगळं? वेगळं खूप बॅरिगेट हे ते. आता लोक ह्या दुसऱ्या मैदानात नाही असं पाहिलं नाही. असं बघितलं नाही. काय व्हायचं? मोठं बनून काय बनायचं तुला मोठं झाल्यानंतर? ड्रायव्हर बनायचं, जॉकी बनायचं. हां. बरं, पप्पा काय करता तुझे? कंपनीत जाता. बरं, एक छोटा जॉकी. आणि आता पण गाडीवर बसतो का तू? कोणती गाडी? छोटी गाडी का मोठी? छोटी गाडी तयार केलेली तुला. तू त्याला मग काय झोपतो? वासर आहे का? नाही. मग छोटी गाडी तयार करून ठेवली फक्त. बरं, आता या मैदानाविषयी काय सांगशील तू? मैदान बघितलं, बॅरिकेड आहे, गॅलरी आहे, चांगलं नियोजन आहे, देवीच्या गडाच्या पायथ्याला आहे. मैदानाविषयी काय सांगशील? महाराष्ट्र बघणार आहे तुला आता. महाराष्ट्रातील सगळेच बैलगाडा मालक बघणार आहे तुझ्याकडं. काय सांगशील या मैदानाविषयी? या मैदानाची अपेक्षा माझ्याकडून लखनकडून आहे, कारण की तो एक नंबरचा फॉर्च्युनरचा मान करी आणि तो इथं बी एक नंबर करणार. बर, हिंद केसरी होणार. हा. बर, आता तुझ्या घरी बैला असून सुद्धा लखन हिंद केसरी होणार अशी अपेक्षा आहे आणि झाला पाहिजे. बर, क्या बात आहे. एक छोटा बैलगाडा मालक मित्रांनो, आणि काय भावना आहे एका लहानग्याची की बघत आलेला आहे. रांजणगाव म्हणजे करोडीच्या अगदी नजीक आहे आणि या लहानग्याच्या तोंडातून सुद्धा लखनची प्रशंसा होताना आपल्याला दिसते. अजून काय वाटतं? कोण वाटतं हिंद केसरीच्या गुलालाच मानकरी होईल? लाल बादशाह, देवा, मायकल आणि आणखीन म्हणजे आमची घरची गाडी ही हिंद केसरी झाली पाहिजे. हिंद केसरी झाली आणि लाडक्या बी झाला पाहिजे. बरेचसे बैल गुलालाला पात्र राहतील, हिंद केसरीचा मान मिळवतील. पण मैदानाविषयी काय सांगशील अजून? मैदानाविषयी अजून कुठले बैल आवडतं बरं तुला? मला बाब्या. बुलढाणा एक्सप्रेस बाब्या, तो पण आवडतो. अजून? लखन आवडतो आणि मायकल. चांगले बैल आहे. काय बघतो या बैलांमध्ये? या बैलांमध्ये फक्त दिसते तसे नाहीये, पळायला चांगले. आता महाराष्ट्रभरातून बैलगाडा मालक या ठिकाणी येणार आहे. लाखोनी लोक मैदानासाठी 21 तारखेला उपस्थित राहणार आहे. काय सांगशील त्या बैलगाडा मालकांना? त्यांना बी जसा गुलाल भेटला पाहिजे, गटपास किंवा सेमीला राहिले पाहिजे ते बी. नाही, इथं मैदानावरती येणार आहे ते कसं आवाहन करशील त्यांना? कसं बोलवशील त्यांना? म्हणा ना, खूप तुमच्यासाठी व्यवस्था आहे. बॅरिगेट हे बाजूला हे बसायला, गॅलरी बसायला. आणि बाजूला खूप ठिकाणी हे सावली बैलांना बांधायला सावली पण आहे. बैलगाडा मालक लवकर पण आले त्या ठिकाणी थांबू शकता अशी व्यवस्था आहे. बरं, शुभेच्छा राहतील. एका छोट्याशा मुलाचं हे स्टेटमेंट होतं आणि सगळ्यांनाच ओढ लागलेली आहे. कालच आपण एक मुलाखत टाकली की 3 दिवसापूर्वीच बैल दाखल झालेले, 3 बैल या मैदानात दाखल झालेले होते. आणि एक लहानगा जो 6वी वर्गात शिकतोय, तर त्या विद्यार्थ्याला देखील हा उत्साह राहत नाही. आणि 21 तारखेच्या मैदानाचा उत्साह बघता त्याने आजच नाही, याच्या अगोदर येऊन गेला तो. बरं, स्वतःकडं बैल आहे आणि ते बैल या ठिकाणी हिंद केसरी मानाचे कुठेतरी मानकरी झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे. पण लखनचं कौतुक करताना हा कुठेतरी थांबला नाही. लखनचं कौतुक या लहानग्याच्या तोंडातून झालं. हेच नवल. धन्यवाद.